एकदम बिर्याणी स्पेशल। हां, तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अधिक माहिती आपल्या बाबून दिली आहे, आपली बिर्याणी स्पेशल असते। धन्यवाद, तुम्ही पण या, नक्कीच विजिट करा आपल्याला। आज आम्ही बिर्याणी बनवणार 1 किलो। आत्ताच आम्ही मार्केटमधून आलो आहे, महागजन मार्केट तुम्हाला माहितीच आहे, आणि सर्व सामान घेऊन आलो आहे। मी आणि आमचा आरू माझ्यासोबत आहे, हेल्प करणार आहे मला, करशील ना? तर आम्ही आज बनवणार 1 किलो बिर्याणी। व्हिडिओ नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे आपला व्हिडिओ। तर कांदे आणि टोमॅटो मी घेतलेत आत्ताच, पाहू शकता तुम्ही। तर आम्ही आता तयारी करणार आहोत, आरू पण माझ्यासोबत आहे, म्हणजेच आपलं काम झटपट होईल। टोमॅटो कापताना जातो खाली। तर तुम्ही पाहू शकता आत्ता आम्ही तयारी चालू केलेली बिर्याणी करायला, आणि टोमॅटो थोडे कापून घेतोय आणि थोडे कांदे घेतलेत। व्हिडिओ नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे आपला व्हिडिओ, आणि 1 किलो बिर्याणी स्पेशल असणार आहे, तुम्ही पण खायला नक्कीच। कांदा आणि टोमॅटो घेतला, आणि कांदा तर सोलावा लागेल तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे आरूला सोबत घेतलं आहे हेल्प करायला माझ्या, ते कांदा सोलते। तर मंडळी असा बारीक कांदा चिरून घ्यायचा बिर्याणीला, म्हणजे आपली बिर्याणी खूप स्पेशल होईल, आणि कांदा खूप लागतो बिर्याणीला, तुम्हाला माहितीच असेल। असा बारीक कांदा चिरून घ्यायचा आपल्याला पहिला। टोमॅटो तर कटिंग करून झाला आहे आपला, थोडा कांदा राहिला आहे, त्याच्यानंतर मग आपण चिकन मॅरिनेशनला टाकणार आहोत। व्हिडिओ नक्की बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आपला व्हिडिओ। तर तुम्ही पाहू शकता आत्ताच कांदा चिरून झाला आहे, आणि असा बारीक कांदा चिरायचा बिर्याणीला, स्पेशल होईल बिर्याणी मग आपली। चांगले मार्केटमधून चिकन तर तुम्ही पाहू शकता। तर मी आता एका कढईत घेणार आहे, कारण धुवून तर घ्यायला हवं, तर मी एका कढईत ओतलं आहे आणि धुवून घेणार आहे थोडं, कारण तर चिकन आपण थोडं धुवून घेणार आहोत, मार्केटमधून आणलं आहे त्याच्यामुळं धुवावं लागेल थोडं। बस हे आता मी चिकन घेतलं आहे, ते आपण आता मॅरिनेट करून ठेवणार आहोत, आणि ते मसाले आहेत ते हे ॲड करणार आहे मी त्याच्यामध्ये। तर हे सर्व मसाले आहेत ते मी ॲड करणार आहे, तर हे माझं सिक्रेट आहे, ते मी तुम्हाला सांगणार नाही आहे नक्कीच। तर हे मी मसाले ॲड करतो त्याच्यात, मग खूप टेस्ट येते। मॅरिनेट करून ठेवलं चिकन की खूपच टेस्टी होतं चिकन, त्यानंतर आपली बिर्याणीसुद्धा स्पेशल होते। त्याच्यामुळे दही थोडं ॲड करतो मी त्याच्यात, आणि सर्व हे करायचं आहे, मॅरिनेशनला लावून ठेवायचं आहे, म्हणजे एकदम स्पेशल बिर्याणी होईल आपली। हे पुढं तर हे बघा, तुम्ही पाहू शकताय सर्व मसाले आणि दही थोडं ॲड केलं आहे मी त्याच्यात। मसाले तुम्हाला सांगणार नाही, कारण माझं सिक्रेट आहे ते, त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगणार नाही तेवढं। आणि सर्व ॲड केलं मी, आणि तुम्ही पाहू शकता एकदम स्पेशल मॅरिनेशन झालं बिर्याणी। तर स्वादानुसार मीठ टाकणार आहे मी, आता झाकण ठेवणार आहे, म्हणजे त्याला एकदम वेगळीच टेस्ट येईल। मी इथे साईडला ठेवणार आहे। तर राईस घेतला आहे, बासमती राईस, बिर्याणी स्पेशल येतो तो, तुम्ही पण यूज करा बासमती राईस। आणि मी थोडा धुवून घेणार आहे राईस, आणि बॉईल करणार आहे त्यानंतर। असा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे राईस। तर पाहू शकता कांदा वगैरे सर्व कापून वगैरे झालं आहे, आणि राईससुद्धा आता एकदम धुवून घेतला आहे मी, थोडा वेळ ठेवणार होता। तर आता थोडं जिरं टाकलं आहे आतमध्ये, आणि थोडं मीठ ॲड केलं आहे, त्याच्यामुळं राईसला टेस्ट येईल एक वेगळीच। आणि थोडं ऑइल ॲड केलं त्याच्यात, मग आपला राईस एकदम सुटसुटीत होईल। तुम्ही पण ट्राय करा, थोडंसं ऑइल ट्राय करा, त्याच्यामुळं राईस आपला एकदम सुटसुटीत होतो, आणि बिर्याणीसुद्धा खायला मजा येते। आता पाणीसुद्धा बॉईल झालं आहे, त्याच्यानंतर आपण जो राईस आपण धुवून ठेवला होता तो आता त्याच्यात ॲड करणार आहोत, आणि राईस बॉईल करायला ठेवणार आहोत आपण। तर तुम्ही पण वाट कसली बघताय, तुम्ही पण घरी करून बघा बिर्याणी, नक्कीच जमेल तुम्हाला, मी तर आहेच शिकवायला तुम्हाला। तर जस्ट आता राईस पण टाकला आहे, आणि आता बॉईल करायला ठेवणार आहोत, झाकण मारून ठेवतो म्हणजे लवकर होईल आपला राईस। आणि आपण थोडा वेळ ब्रेक घेऊया, आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। राईस आपला बॉईल होतोय आता, थोड्याच वेळात होईल, आता 70% शिजला राईस, आता थोडं 5 मिनटं अजून वेळ लागेल थोडा। आणि इकडे कांदा फ्राय करायला घेतला आहे, तर कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलाय, तुम्ही पाहू शकता थोडा थंड व्हायला
ठेवणार आहोत आपण. बस. तर थोडी आपण आता टोमॅटोची ग्रेव्ही करणार आहोत. झाले, तुम्ही पाहू शकताय. तर तुम्ही पाहू शकता आता चिकन आपण शिजवून घेणार आहोत आणि तेल टाकलंय. पुन्हा एकदा थोडा कांदा फ्राय करून घेणार आहे, कारण कांद्यामुळे तुम्हाला बोललो होतो मी बिर्याणीला एकदम टेस्ट येते, त्याच्यामुळे थोडा जास्त कांदा घ्यावा लागतो. आणि थोडा आपण आता फ्राय करून घेणार आहोत कांदा. थोडा वेळ जाईल फ्राय व्हायला तोपर्यंत. तर आपण केलेलं मॅरिनेट चिकन त्यात ॲड करणार आहोत, कारण लवकरच शिजेल. मग मस्त असं ढवलून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपण याच्यावर झाकण मारणार आहोत. खूपच स्पेशल झालं आहे, वास पण मस्त येतो आहे. तर हे बघा, तुम्ही पाहू शकता किती स्पेशल झालं एकदम चिकन. आता थोड्याच वेळेला शिजणार आहे चिकन. 15 ते 20 मिनटं शिजवायला ठेवायचं चिकन आपण. मस्त मॅरिनेशन पण झालं आहे, हे बघा पाहू शकताय. तुम्ही पण या नक्की बिर्याणी खायला. आपली टॅटू चावाला बिर्याणी एकदम स्पेशल. चिकनला पण वास सुंदर सुटला आहे, तुम्ही पाहू शकता. आपली बिर्याणी पण स्पेशल असणार आहे. खूप स्पेशल झालं चिकन. तोंडाला पाणी सुटेल असं झालं चिकन. एकदम स्पेशल बिर्याणी, खूप स्पेशल असणार आहे. थोडं 5 मिनटं ठेवतोय झाकण. तर आपण आता दुसऱ्या पातेल्यात काढून घेणार आहोत चिकन, कारण आपल्याला चिकन थर लावायचे आहेत. पाहू शकताय तुम्ही किती स्पेशल असं झालंय चिकन. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल नक्कीच, मला माहिती आहे. वासत एवढा भारी येतोय, सुगंध एकदम स्पेशल बिर्याणी. टॅटू बिर्याणी तुम्हाला माहितीच आहे, खूप स्पेशल असणार आहे आपली बिर्याणी. तर हे पाहू शकताय तुम्ही. बस. तर तुम्ही पाहू शकता आता आपण थर लावणार आहोत बिर्याणीचे. थोडं चिकन ठेवलं आहे आतमध्ये. तर आपण राईस घेणार आहोत पहिला. एकदम स्पेशल बिर्याणी होणार आपली. आपण थोडे आता त्याच्यात फूड कलर ॲड करणार आहोत. तुम्ही पण करा, आवडले तर. थोडे फूड कलर ॲड करणार आहोत, म्हणजे एकदम शायनिंग वाटेल बिर्याणी. तुम्ही पाहू शकता, हे बघा थोडे फूड कलर ॲड केले. पुन्हा एकदा चिकनचा थर लावतो मी. आणि पुन्हा एकदा राईस. असे केल्याने बिर्याणीला दम भारी भेटतो, त्याच्यामुळे दम बिर्याणी होईल आपली आता स्पेशल. तर मंडळी जेवायला तर या, वरती कर ना. तर मंडळी बिर्याणी खायला याच तुम्ही. आणि जर तुमची ऑर्डर असेल तर मी स्वीकारेन. कमेंटमध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे. तर तुमची जर ऑर्डर असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, आम्ही ऑर्डर स्वीकारू. आणि आपली स्पेशल बिर्याणी, टॅटू बिर्याणी स्पेशल तुम्हाला खायला भेटेल नक्कीच, तुम्ही ऑर्डर दिलीत तर नक्कीच. तर फायनली बिर्याणी आपली झाली, तुम्ही पाहू शकताय. आणि आपण आता फूड कलर ॲड करणार आहोत त्याच्यात. खूप शायनिंग वाटेल बिर्याणी एकदम. तर अशा प्रकारे बिर्याणी आपली आता तयार झाली. टॅटू बिर्याणी स्पेशल. तुम्ही पण नक्की ऑर्डर करा, नक्कीच स्वीकारेन मी. नक्की खायला या तुम्ही, एक दिवस आपली विजिट करा बिर्याणीला, टॅटू चावाला. फायनली बिर्याणी तयार झाली आपली, तुम्ही पाहू शकता. खूप स्पेशल बिर्याणी. टॅटू बिर्याणी म्हटल्यावर खूपच स्पेशल असणार आहे. खूप स्पेशल बिर्याणी टॅटू चावाला. आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की मित्रांनो, मराठी माणूस एक दिवस असाच पुढे जाईल. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, नक्कीच सपोर्ट करा माझ्या चॅनलला. तर गॅस थोडा बारीक केला आणि आता आपण दम देणार आहोत, त्याच्यामुळे झाकण मारलंय. आणि थोडा दम बसू दे बिर्याणीला आपल्या, म्हणजे खूप स्पेशल दम बिर्याणी होईल आपली. आणि थोडं 5 मिनटं मी दम देणार आहे बिर्याणीला.
आता 5 मिनटं झालेत आणि बिर्याणी आपली रेडी आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा स्पेशल बिर्याणी तयार झाली. बघा चल बस ती दारू. बिर्याणी तयार झाली. तर आता मी देणार आहे. तुम्ही पाहू शकताय बिर्याणी एकदम स्पेशल झाली आपली. पाहू शकताय तुम्ही पण आलात तर नक्की या बिर्याणी खायला. बिर्याणी कशी आहे? स्पेशल टॅटू बिर्याणी. शाबास.